नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके M.Com भाग 2च्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आपला चॅप्टर नंबर 2 सुरू असून या चॅप्टरचे नाव आहे स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग, म्हणजेच व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅपिटलायझेशन म्हणजेच भांडवलीकरण ह्या एका महत्त्वाच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. सो कॅपिटलायझेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फिनान्शियल डिसिजन विच इज रिलेटेड टू दी टोटल अमाउंट ऑफ कॅपिटल एम्प्लॉयड इन द बिझनेस ऑर्गनायझेशन. सो कॅपिटलायझेशन काय आहे? जनरली जे फिनान्शियल डिसिजन्स आहेत, हे फिनान्शियल डिसिजन्स फिनान्शियल प्लॅन अंतर्गत घेतले जात असतात. तर त्यामधील एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणून या कॅपिटलायझेशनकडं बघितलं जातं. सो ही संकल्पना कशाशी रिलेटेड आहे? द कॅपिटलायझेशन इज रिलेटेड टू, याचा संबंध कशाशी आहे? टोटल अमाऊंट ऑफ कॅपिटल एम्प्लॉयड इन द बिझनेस ऑर्गनायझेशन. तर व्यवसाय संघटनेमध्ये जे एकूण कॅपिटल आवश्यक असते किंवा व्यवसाय संस्थेमध्ये जे एकूण कॅपिटल असते, कॅपिटल एम्प्लॉयड, त्या एकूण भांडवलाशी संबंधित ही भांडवलीकरणाची म्हणजेच कॅपिटलायझेशनची काय आहे संकल्पना आहे. कॅपिटलायझेशन रेफर्स टू द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द क्वांटम ऑफ फंड्स दॅट अ फर्म नीड्स टू रन इट्स बिझनेस. Capitalization is only the par value of share capital and debentures and it does not include reserves and surplus. तर कॅपिटलायझेशनचा संबंध कशाशी आहे किंवा ही संकल्पना नेमकी काय आहे? रेफर्स टू प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द क्वांटम ऑफ फंड. तर ही एक प्रोसेस आहे. कॅपिटलायझेशन काय आहे म्हणजेच भांडवलीकरण ही काय आहे? एक प्रोसेस आहे की ज्याचा संबंध कशाशी असतो? डिटरमाइनिंग म्हणजे निर्धारित करणं. काय निर्धारित करणं? द क्वांटम ऑफ फंड दॅट अ फर्म नीड्स टू रन इट्स बिझनेस. म्हणजे व्यवसाय संस्थेला व्यवसाय चालवण्यासाठी जो निधी लागणार आहे, क्वांटम म्हणजे काय? ती एकूण रक्कम. या अर्थानं क्वांटम शब्द कशाशी संबंधित आहे? संख्यात्मक ही संकल्पना आहे. म्हणजे एकूण किती निधी व्यवसाय संस्था चालवण्यासाठी लागणार आहे तो निर्धारित करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला कॅपिटलायझेशन असे म्हणतात. सो कॅपिटलायझेशन इज ओनली, मग कॅपिटलायझेशन मग नेमकं काय आहे? ओनली द पार व्हॅल्यू ऑफ शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स. तर हे जे शेअर कॅपिटल आहे आणि जे डिबेंचर्स आहेत त्याची जी पार व्हॅल्यू आहे, या पार व्हॅल्यूलाच म्हणजे ही पार व्हॅल्यू डिसाईड करणं, या अर्थानं शब्द कोणता वापरला जात असतो? कॅपिटलायझेशन. आय रिपीट, कॅपिटलायझेशन इज ओनली द पार व्हॅल्यू ऑफ शेअर कॅपिटल अँड डिबेंचर अँड इट डज नॉट इन्क्लूड रिझर्व्स अँड सरप्लस. म्हणजे जे शेअर कॅपिटल इश्यू केलेलं आहे त्या प्रत्येक शेअरची जी पार व्हॅल्यू आहे किंवा जे डिबेंचर्स इश्यू केलेले असतील तर त्या डिबेंचरची जी पार व्हॅल्यू आहे त्याला एकत्रितरित्या काय म्हटलं जातं? कॅपिटलायझेशन म्हणजे भांडवलीकरण असं म्हटलं जातं, ज्यामध्ये रिझर्व्स आणि सरप्लसचा समावेश होत नाही. आपण एक दोन डेफिनेशन बघू. सो फर्स्ट डेफिनेशन अकॉर्डिंग टू गुथमन अँड दुगल. काय आहे या दोघांनी मिळून केलेली डेफिनेशन ती पाहूया. कॅपिटलायझेशन इज द सम ऑफ द पार व्हॅल्यू ऑफ स्टॉक्स अँड बॉन्ड्स आउटस्टँडिंग. सिंपल डेफिनेशन आहे. कॅपिटलायझेशन काय आहे? सम म्हणजे काय? अमाऊंट. कोणती अमाऊंट? तर पार व्हॅल्यू ऑफ स्टॉक कोणत्या अर्थानं? जे फुल्ली पेड अप शेअर्स असतात त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? स्टॉक्समध्ये होत असतं. तर त्या स्टॉकची जी पार व्हॅल्यू आहे आणि जे बॉन्ड्स आउटस्टँडिंग आहेत म्हणजे जे बॉन्ड इश्यू केले आहेत, थोडक्यात काय डिबेंचर्स जे इश्यू केले आहेत त्याची जी पार व्हॅल्यू आहे त्याची जी एकूण किंमत आहे सम, त्याला इथं काय म्हटलं जातं? कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. दुसरी डेफिनेशन आहे बोर्नेविले आणि डेव्हीची. कॅपिटलायझेशन
इज द बॅलन्स शीट व्हॅल्यू ऑफ स्टॉक्स अँड बॉन्ड्स आउटस्टँड्स. तर कॅपिटलायझेशन काय आहे, ही बॅलन्स शीट व्हॅल्यू असते. कशाची बॅलन्स शीट व्हॅल्यू असते? जो स्टॉक आहे, इथं स्टॉक्स म्हणजे कोणत्या अर्थानं हा स्टॉक शब्द घ्यायचा आहे? मटेरियलमधील स्टॉक ही संकल्पना इथं अपेक्षित नाही आहे. तर जे फुल्ली पेडअप शेअर्स आहेत, ह्या फुल्ली पेडअप शेअर्सला इथं काय म्हटलं जातं? स्टॉक असं म्हटलं जात असतं. तर हे जे स्टॉक्स आहेत आणि जे बॉन्ड्स आहेत, आउटस्टँड या शब्दाचा अर्थ काय? जे इश्यू केलेले आहेत, जे बॉन्ड इश्यू केल्यानंतर जे परचेस केले गेलेले आहेत पब्लिककडून, त्या अर्थानं हे काय असतं? आउटस्टँड हा शब्द वापरला जात असतो. थोडक्यात काय, याचं पेमेंट एका स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईमनंतर म्हणजे एका विशिष्ट कालावधीनंतर व्याजासह कंपनीला करावं लागत असतं. त्या अर्थानं आउटस्टँड हा शब्द वापरला जात असतो. तर हे जे स्टॉक्स आहेत आणि जे बॉन्ड्स आउटस्टँड आहेत, त्याला त्याची जी बॅलन्स शीट व्हॅल्यू आहे त्याला इथं काय म्हटलं जातं? कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू आर्थर एस डेविंग, आता यांनी काय व्याख्या केलेली आहे पहा. कॅपिटलायझेशन इज द सम टोटल ऑफ पार व्हॅल्यू ऑफ ऑल शेअर्स. इथं एकच मुद्दा त्यांनी घेतलेला आहे, सम टोटल ऑफ, म्हणजे एकूण जी टोटल आहे कशाची? पार व्हॅल्यू ऑफ ऑल शेअर्स, म्हणजे सगळे जे एकूण शेअर्स आहेत त्याची जी पार व्हॅल्यू आहे त्याला इथं काय म्हटलं जातं? कॅपिटलायझेशन असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट, गेरेस्टेनबर्ग यांनी एक व्याख्या केली आहे. कॅपिटलायझेशन कंप्रायझेस अ कॉर्पोरेशन्स ओनरशिप कॅपिटल अँड इट्स बॉरोड कॅपिटल ॲज रिप्रेझेंटेड बाय इट्स लॉंग टर्म इंडेप्टनेस. ही एक व्याख्या महत्त्वाची आहे पहा. कॅपिटलायझेशन कंप्रायझेस म्हणजे कॅपिटलायझेशनमध्ये नेमका कशाचा समावेश होतो? कॉर्पोरेशन्स ओनरशिप कॅपिटल म्हणजे त्या कंपनीचं जे मालकी भांडवल आहे ते मालकी भांडवल, अँड इट्स बॉरोड कॅपिटल आणि जे कर्जाऊ भांडवल आहे ते कर्जाऊ भांडवल, ज्याचा म्हणजे ज्याचा संबंध कशाशी असतो? हे जे कर्जाऊ भांडवल आहे आणि हे जे मालकी भांडवल आहे ॲज रिप्रेझेंटेड बाय इट्स लॉंग टर्म इंडेप्टनेस, म्हणजे जे भांडवल जे लॉंग टर्म इंडेप्टनेस म्हणजे दीर्घ कालावधीसाठी ही एक प्रकारची व्यवसाय संस्थेची काय असते? भांडवल गोळा केलेल्या स्वरूपाची एक देयता असते. इंडेप्टनेस म्हणजे एक प्रकारचे काय आहे? देयता असते. त्याला इथं काय म्हटलं जातं? कॅपिटलायझेशन असं म्हटलं जात असतं. पुन्हा एकदा सांगतो, गेरेस्टेनबर्ग यांच्या मते कॅपिटलायझेशन म्हणजे काय आहे? एक ओनरशिप कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल की जे किती कालावधीसाठीचं असतं? दीर्घ कालावधीसाठी ही भांडवल स्वरूपातील व्यवसाय संस्थेची काय असते? देयता असते. लाँग टर्म इंडेप्टनेस, त्याला इथं काय म्हटलं जातं? कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. थोडक्यात एक मॅथमॅटिकल जर इक्वेशन डोळ्यासमोर ठेवलं तर कॅपिटलायझेशन काय आहे? सिम्पल आहे, ओनरशिप कॅपिटल प्लस लाँग टर्म कॅपिटल. आता इथं ओनरशिप म्हणजे काय? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स हे ओनरशिप कॅपिटल. लाँग टर्म कॅपिटल कोणत्या अर्थाने इथं विचारात घ्यायचं आहे की अदर दॅन ओनरशिप कॅपिटल जे डेट सिक्युरिटीज तुम्ही इश्यू केलेल्या असतील म्हणजे डिबेंचर्स, बॉन्ड्स ज्या इश्यू केलेल्या असतील किंवा दीर्घ कालावधीसाठीचं बँक लोन, फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून लोन घेतलेलं असेल तर त्या अर्थानं लाँग टर्म कॅपिटल हा शब्द विचारात घेतला जातो. जर अजून त्याचं जर आपण पुढे जाऊन ॲनालिसिस केलं तर काय आहे? शेअर कॅपिटल, फ्री रिझर्व्स, डिबेंचर्स अँड लाँग टर्म लोन्स हे जे काय कलेक्टिव्ह ह्या सगळ्यांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं? कॅपिटलायझेशन असं म्हटलं जात असतं. थोडक्यात काय, कॅपिटलायझेशन ही एक प्रकारची काय आहे? वरच्या आपण स्टेटमेंटमध्ये बघितलेलं आहे, एक डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे भांडवल निर्धारित करण्याची. मग हे डिसिजन कशाच्या अनुषंगानं असणार आहेत? तर सर्वसाधारणपणे शेअर कॅपिटल किती असावं, फ्री रिझर्व्स कोणते असावेत, किती असावेत, डिबेंचर्सद्वारे किती कॅपिटल इश्यू केलं जावं आणि जे लाँग टर्म लोन्स आहेत ते किती व्यवसाय संस्थेनं रेज करावं म्हणजे ॲक्सेप्ट करावं, या अनुषंगानं जी संकल्पना यूज केली जाते, जे निर्णय घेतले जात असतात ते जनरली कशाच्या अनुषंगाने घेतले जात असतात असं म्हटलं जातं? भांडवलीकरणाच्या अनुषंगानं. म्हणजे थोडक्यात काय, भांडवलीकरण म्हणजे काय? हे ठरवणं शेअर कॅपिटल किती असावं, डिबेंचर्स किती असावे आणि लाँग टर्म लोन किती असावं, या अर्थानं एकत्रितरित्या शब्द कोणता वापरला जातो? कॅपिटलायझेशन हा शब्द वापरला जात असतो. इट इज टू बी रिमेंबर्ड दॅट
The term capitalization is used in the case of corporate enterprise only and not in any other form of organization. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ही जी कॅपिटलायझेशनची संकल्पना आहे ती नेमकी कुठं कोणत्या व्यवसाय संस्थेच्या अनुषंगानं वापरली जाते, तर जनरली टर्म कॅपिटलायझेशन इज यूज्ड इन केस ऑफ कॉर्पोरेट एंटरप्राइज ओनली. म्हणजे जो कंपनी व्यवसाय संघटन प्रकार आहे त्या कंपनी व्यवसाय संघटन प्रकारामध्येच कॅपिटलायझेशन ही संकल्पना काय केली जाते, यूज केली जाते. म्हणजे कॅपिटलायझेशन ह्या संकल्पनेचा संबंध फक्त कंपनी व्यवसाय संघटन प्रकारामध्येच केला जातो. जे अदर फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन्स आहेत म्हणजे एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था या अनुषंगाने ज्या व्यवसाय संस्था आहेत त्यामध्ये कॅपिटलायझेशन ह्या संकल्पनेचा वापर केला जात नाही. सो थेअरीज ऑफ कॅपिटलायझेशन म्हणजे भांडवलीकरणाचे सिद्धांत. मग ह्यामध्ये नेमकं काय आहे, तर हे जे डिसिजन्स आहेत किंवा हे भांडवलाचा जो क्वांटम आहे म्हणजे निधीची जी म्हणजे निधी नेमका किती लागणार आहे तो नेमका कशाच्या आधारे ठरवला जात असतो त्या अनुषंगानं हे सिद्धांत मांडले गेलेले आहेत. सो theories of capitalization. There are two theories which are widely used for ascertaining the amount of capital. एकूण दोन यामध्ये काय आहेत, सिद्धांत आहेत ज्याचा वाईडली यूज्ड म्हणजे जास्त करून या थेअरींचाच या सिद्धांताचाच काय केला जातो, टू असर्टन द अमाऊंट ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवल कॅल्क्युलेट करण्यासाठी निर्धारित करण्यासाठी या थेअरींचाच या सिद्धांतांचाच वापर केला जात असतो. सो फर्स्ट थेअरी इज अर्निंग थेअरी ऑफ कॅपिटलायझेशन. तर पहिली थेअरी कोणती आहे, उत्पन्न थेअरी म्हणजे उत्पन्न सिद्धांत, भांडवलीकरणाचा उत्पन्न सिद्धांत हा एक सिद्धांत आहे. आणि दुसरा आहे कॉस्ट थेअरी ऑफ कॅपिटलायझेशन म्हणजे भांडवलीकरणाचा खर्च सिद्धांत हा एक सिद्धांत आहे. तर आपण दोन्हीही सिद्धांत अगदी थोडक्यात समजून घेऊया. सो अर्निंग थेअरी ऑफ कॅपिटलायझेशन काय आहे ही अर्निंग थेअरी ऑफ कॅपिटलायझेशन. द ऑब्जेक्ट ऑफ दिस थेअरी इज टू डिटरमाइन द अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑन द बेसिस ऑफ द फर्म करंट रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ऑल्सो द एक्सपेक्टेड ऑर फेअर रेट ऑफ फ्युचर रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड इन द बिझनेस. इन अदर वर्ड्स द व्हॅल्यू ऑफ कॅपिटलायझेशन इज इक्वल टू द कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. तर अर्निंग थेअरीमध्ये नेमका भर कशावर दिला जातो, तर अर्निंग थेअरीचा मुख्य उद्देश काय आहे, द ऑब्जेक्ट ऑफ दिस थेअरी मुख्य उद्देश काय आहे या थेअरीचा, डिटरमाइन द अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑन द बेसिस ऑफ द करंट रेट ऑफ रिटर्न. तर जो करंट रेट ऑफ रिटर्न आहे म्हणजे चालू किंवा वर्तमान काळातला जो परताव्याचा दर आहे, जी गुंतवणूक केलेली आहे ऑन इन्व्हेस्टमेंट, जी गुंतवणूक केलेली आहे भांडवलाची जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर जो रेट ऑफ रिटर्न सर्वसाधारणपणे मिळतो त्याच्या आधारे काय केलं जातं, इथं भांडवलाचा आकडा निर्धारित केला जातो. त्याचबरोबर अँड ऑल्सो एक्सपेक्टेड ऑर फेअर रेट ऑफ फ्युचर रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड इन द बिझनेस म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये जेवढं भांडवल गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावर जो उचित फेअर रिटर्न योग्य जो परतावा आहे त्याच्या आधारे काय केलं जात असतं, भांडवल किंवा भांडवलाचा जो आकार आहे क्वांटम निर्धारित केला जात असतो. थोडक्यात काय, इन अदर वर्ड्स द व्हॅल्यू ऑफ कॅपिटलायझेशन इज इक्वल टू म्हणजे कॅपिटलायझेशन हा डिसिजन नेमका कसा होतो किंवा कॅपिटलायझेशन कसं होतं नेमकं, इज इक्वल टू द कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट म्हणजे व्यवसाय संस्थेचा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटची जी कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू आहे याच्या आधारे काय केलं जात असतं, भांडवल किती आहे किती असलं पाहिजे हे निश्चित केलं जात असतं. मग त्याच्यासाठी एक फॉर्म्युला विचारात घेतला जातो. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज हे कसं रिप्रेझेंट होत असतं, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट दॅट इज अर्निंग इज इक्वल टू प्रॉफिट ऑर अर्निंग डिवायडेड बाय नॉर्मल ऑर एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न इंटू 100. म्हणजे व्यवसाय संस्थेचा जो प्रॉफिट आहे किंवा व्यवसाय संस्थेचं जे उत्पन्न आहे अर्निंग आहे त्याला जे नॉर्मल किंवा एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न आहे, जो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे मार्केटमध्ये 8-10% ठरलेला असतो. ज्यावेळेस आपण भांडवल गुंतवणूक करतो त्यावेळेस एक अपेक्षित परतावा आपण निर्धारित केलेला असतो, 8% मिळेल, 9% मिळेल, 10-15-20% मिळेल.
या अर्थानं जो एक्सपेक्टेड किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे त्या नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननं या प्रॉफिटला काय करायचं, डिवाईड करायचं आणि 100ने मल्टिप्लाय केलं की जी व्हॅल्यू मिळते ते व्यवसाय संस्थेचं काय असणं गरजेचं असतं, भांडवल असणं गरजेचं असतं. सो एक सिम्पल एक्झाम्पल आपण पाहू. The above can be also explained with the help of an example. If the expected rate of return is 10%, म्हणजे अपेक्षित जो त्या बिझनेसमध्ये रिटर्न आहे तो 10% आहे आणि व्यवसाय संस्थेला जो प्रॉफिट मिळतो त्या प्रॉफिटचा जो क्वांटम आहे, आकडा जो आहे, प्रॉफिट बिकम्स ₹10,000. कारण प्रॉफिट व्यवसाय संस्थेचा किती आहे आकड्यामध्ये 10%. द कॅपिटलायझेशन, मग भांडवल किती असलं पाहिजे, किती असेल, द कॅपिटलायझेशन ऑन द बेसिस ऑफ अर्निंग थेअरी किती असेल, अकॉर्डिंग टू धिस थेअरी विल बी ₹1,00,000. 1,00,000 कसं, हा प्रॉफिट 10,000 ॲट दी रेट ऑफ डिवायडेड बाय 10%, दॅट इज 10 इंटू 100. तुम्हाला भांडवल किती मिळेल, ₹1,00,000 मिळेल. म्हणजे व्यवसाय संस्थेचं भांडवल किती असलं पाहिजे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, आणि जर प्रॉफिट तुम्हाला 10,000 मिळत असेल तर ₹1,00,000 हे व्यवसाय संस्थेचं काय असलं पाहिजे, भांडवल असलं पाहिजे. मग थोडक्यात यामध्ये डिसिजन काय होतील, शेअर कॅपिटल किती असावं ॲज वेल ॲज डिबेंचर बॉन्ड्स किती असावेत याविषयीचा जो डिसिजन आहे तो डिसिजन व्यवसाय संस्थेनं काय करायचा असतो, घ्यावयाचा असतो. सो देअरफॉर इन ऑर्डर टू एस्टिमेट द करेक्ट अमाऊंट ऑफ कॅपिटल, मग करेक्ट अमाऊंट जी आहे भांडवलाची, द करेक्ट कॉम्प्युटेशन ऑफ फेअर रेट ऑफ रिटर्न ऑर एक्सपेक्टेड अर्निंग आर व्हेरी सिग्निफिकंट. तर तुम्हाला जर भांडवल निश्चित करायचं असेल तर काय माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक कोणता असतो, कॉम्प्युटेशन ऑफ फेअर रेट ऑफ रिटर्न. जो फेअर रेट ऑफ रिटर्न आहे किंवा एक्सपेक्टेड जे अर्निंग आहे ते यामध्ये व्हेरी सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचं ठरत असतं. तर सिम्पल आहे. अर्निंग थेअरीमध्ये कशाचा विचार केला जातो, व्यवसाय संस्थेचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट क्वांटम, थोडक्यात आकडा, प्लस अजून कशाचा विचार केला जातो, जे एक्सपेक्टेड किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे, एक अपेक्षित जो मार्केटचा परताव्याचा दर असतो त्याचा विचार केला जातो आणि त्या प्रॉफिटचं त्या परताव्यानं काय केलं जातं, इथं भांडवल निर्धारित केलं जात असतं. ही एक थेअरी आहे. त्यानंतर जी दुसरी थेअरी आहे, कॉस्ट थेअरी ऑफ कॅपिटलायझेशन, म्हणजे भांडवलीकरणाचा खर्च सिद्धांत. हे एक सिम्पल थेअरी आहे. अकॉर्डिंग टू दिस थेअरी द अमाऊंट ऑफ कॅपिटल इज कॉम्प्युटेड बाय समिंग अप द डिफरंट एक्सपेन्सेस विच कॉस्ट ऑफ फिक्स्ड asset, the requirement of working capital for the continuous operations, expenses for establishment and promotion and improvement and extension. This is very important for newly started company since the promoters can understand about the amount of funds to be raised. So ही जी कॉस्ट थेअरी आहे म्हणजे भांडवलाचा खर्च सिद्धांत नेमका कोणत्या व्यवसाय संस्थेसाठी उपयोगी आहे, जनरली द थेअरी इज इम्पॉर्टंट फॉर न्यूली स्टार्टेड कंपनी, म्हणजे नवीन जी व्यवसाय संस्था सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे त्या व्यवसाय संस्थेला जर भांडवलाचा क्वांटम म्हणजे आकडा जर निश्चित करायचा असेल तर या थेअरीचा काय केला जातो, जनरली वापर केला जातो. मग काय आहे ही थेअरी, अकॉर्डिंग टू दिस थेअरी, या थेअरीनुसार जो अमाऊंट ऑफ कॅपिटल आहे कसं निश्चित केलं जातं, द अमाऊंट ऑफ कॅपिटल कॉम्प्युटेड बाय समिंग अप, एक सम केली जाते म्हणजे टोटल केली जाते. कशाची, समिंग अप द डिफरंट एक्सपेन्सेस, म्हणजे व्यवसाय संस्थेला कोणते कोणते खर्च करावे लागणार आहेत त्याच्या आधारे ही कॅपिटलायझेशनचे डिसिजन घेतले जात असतात, म्हणजे कॅपिटल निश्चित केलं जात असतं. तर खर्च कोणते असतात, सिम्पल, कॉस्ट ऑफ फिक्स्ड असेटसाठी किती कॉस्ट लागेल, द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल फॉर कंटिन्युअस ऑपरेशन, म्हणजे व्यवसाय संस्थेचं ऑपरेशन म्हणजे कामकाज जे आहे ते कंटिन्यू करायचं असेल तर वर्किंग कॅपिटल किती लागेल, एक्सपेन्सेस फॉर एस्टॅब्लिशमेंट अँड प्रमोशन अँड इम्प्रूव्हमेंट अँड एक्सटेन्शन, म्हणजे व्यवसाय सुरू करताना प्रमोशनचा जो एक्सपेन्सेस आहे, व्यवसायाचा विकास म्हणजे इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च किती आहे आणि एक्सटेन्शनसाठी किती खर्च करावा लागेल, या सगळ्याचा आधार घेऊन भांडवल काय केलं जातं, निर्धारित केलं जात असतं. त्यामुळं जनरली जी नवीन व्यवसाय संस्था सुरू होणार आहे, न्यूली स्टार्टेड कंपनी, त्याच्यासाठी या थेअरीचा काय केला जातो, आधार घेतला जात असतो. बट दिस थेअरी सफर्स फ्रॉम सर्टन लिमिटेशन्स, काही लिमिटेशन्स आहेत या थेअरीला. वन ऑफ देम इज दॅट इट रेकग्नायझेस ओनली द बुक व्हॅल्यू ऑफ द असेट्स फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेटिंग कॅपिटलायझेशन, विच डज नॉट स्ट्रिक्टली स्पीकिंग indicate
द नेट वर्थ ऑफ असेट्स बिकॉज द नेट वर्थ कॅन ओनली बी असर्टन ऑन द बेसिस ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ द असेट. तर या थेरीची एक मुख्य मर्यादा काय आहे, लिमिटेशन काय आहे की यामध्ये ज्या असेट्स किंवा जे खर्च कन्सिडर केले जातात, विचारात घेतले जातात, रिकग्नाइज ओनली द बुक व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे जे बुक व्हॅल्यू आहे, म्हणजे त्या असेटचं जे पुस्तकी मूल्य आहे ते कॅपिटलायझेशनसाठी काय केलं जातं, विचारात घेतलं जात असतं. परंतु असं म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही की दॅट बुक व्हॅल्यू स्ट्रिक्टली स्पीकिंग इंडिकेट द नेट वर्थ ऑफ द असेट. म्हणजे थोडक्यात काय, बुक व्हॅल्यूज हे असेटचं निव्वळ मूल्य असतं किंवा त्या व्यवसाय संस्थेचं निव्वळ मूल्य असतं असे तर स्पष्टपणे म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही, जनरली जे नेट वर्थ आहे म्हणजे निव्वळ मालमत्ता, निव्वळ व्यवसाय संस्थेचं जे मोल आहे कॅन बी ओनली असर्टन ऑन द बेसिस ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे त्या असेटची जी मार्केटमधली व्हॅल्यू आहे त्याचा विचार करूनच जनरली जे नेट वर्थ आहे ते काय केलं जातं, विचारात घेतलं जात असतं. ही या थिअरीची काय आहे, मर्यादा आहे. टाइप्स ऑफ कॅपिटलायझेशन. तर भांडवलीकरणाचे प्रकार आपण आता चर्चेला घेत आहोत. कॅपिटलायझेशन मे बी ऑफ 3 टाइप्स. तर हे भांडवलीकरण 3 प्रकारचं असतं. फर्स्ट, ओव्हर कॅपिटलायझेशन, म्हणजेच मराठीमध्ये त्याला अधि भांडवलीकरण असं म्हणतात. 2, अंडर कॅपिटलायझेशन, म्हणजेच न्यून भांडवलीकरण असं म्हणतात. आणि 3, फेअर कॅपिटलायझेशन, म्हणजे उचित किंवा योग्य भांडवलीकरण. तर जनरली हे जे कॅपिटलायझेशन आहे म्हणजे भांडवलाची जी ॲक्च्युअल स्थिती असते व्यवसाय संस्थेची, या तिन्हीपैकी एक असू शकते किंवा असते. एक तर ते व्यवसाय संस्थेचं आधी भांडवलीकरण झालेलं असेल, दॅट इज ओव्हर कॅपिटलाइज्ड ऑर्गनायझेशन, ऑर अंडर कॅपिटलायझेशन झालेलं असेल म्हणजे न्यून भांडवलीकरण असेल, किंवा फेअर कॅपिटलायझेशन म्हणजे योग्य भांडवलीकरण असू शकेल. ओके. तर आता हे जे ओव्हर कॅपिटलायझेशन आहे ते प्रथम आपण काय करूया, समजून घेऊया.